हॅलो फ्रेंड्स, फॅब्रिक पेंटिंग करताना काय मटेरियल लागतं म्हणजेच तुम्हाला मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाताय त्यावेळेला खूप जास्त कन्फ्युजन असतं की स्टार्टिंग आपण क्लास चालू करतो किंवा ऑफलाईन शिकत आहेत तुम्ही किंवा मोबाईलवरती पाहून व्हिडिओज पाहून शिकत आहेत, तर मग त्यावेळेला तुमच्याकडे काय मटेरियल हवं असायला पाहिजे. तर त्याचीच आज आपण इथे पूर्ण लिस्ट पाहणार आहोत की त्यामध्ये तुमच्याकडे अर्जंट असं काय मटेरियल लागेल तुम्हाला. तर इथं मटेरियल तुम्ही पाहू शकता. ही पूर्ण किट आहे जी आपण आपल्या ऑनलाईन स्टुडंटला देतो क्लासमध्ये. तर ही कुरिअर केली जाते तुमच्या ॲड्रेसवरती, तुमच्या लोकेशनवरही तुम्हाला मिळते. आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर तर 10 प्रकारचे कलर येतात जे की रेग्युलर कलर आहेत. आता कुठले कलर घ्यायचे हे तुम्हाला कन्फ्युजन राहतं. तर याच्यामध्ये रेग्युलर कलर घेतले आहेत आपण, जसं की हा येलो कलर आहे. त्याचबरोबर अजून वेगवेगळे जसं हा ऑरेंज कलर, येलो, ऑरेंज. आता हे जे कलर्स आहेत हे आपल्याला पिचवाईमध्ये ज्यावेळेस आपण पिचवाई वगैरे वर्क करतो त्यावेळेला खूप जास्त लागतात. आता तसंच रेड कलर आहे, ब्राऊन कलर आहे. याच्यामध्ये कुठले कलर्स येतात ते आपण पाहू. त्याचबरोबर ग्रीन कलर, ब्लॅक कलर. आता ग्रीन कलर तर हा कॉमनली आपण लीफसाठी यूज करतो. पिंक आहे, त्याच्यानंतर सॅप ग्रीन आहे. आता ग्रीन आणि सॅप ग्रीनमध्ये फरक आहे. ब्ल्यू आहे, परत व्हाईट पण आहे. नेव्ही ब्ल्यू कलर आहे हा डार्कवाला, आणि त्याचबरोबर व्हाईट कलर आहे. तर हे झाले बेसिक कलर जे आपल्याला क्लाससाठी लागतात. आता याच्या व्यतिरिक्त सपोज तुमच्याकडे गोल्डन वगैरे कलर या किटमध्ये येत नाही, जर तुम्ही किट घेत असाल तर हे कलर तुम्हाला साईडला सेपरेटली घ्यावे लागतात. आणि याच्यामध्ये पर्पल कलर वगैरे कसा बनवायचा हे सगळं आपण आता क्लासमध्ये पुढे पाहणार आहेत. हा आहे आपल्या क्लासचा डे फर्स्ट. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला कलर तर पाहिले. आता कलरच्या नंतर आपल्याला लागतं ग्लिटरी आउटलायनर. हे तुम्ही ग्लिटरमध्ये घेऊ शकता किंवा प्लेनमध्ये घेऊ शकता. आपण हे प्लेनमध्ये देखील दाखवेल तुम्हाला मी. आता सध्या मी इथं ग्लिटरमध्ये दाखवते. तर हे आहेत 2 कलरमध्ये. तर तुम्ही याच्यापैकी कुठलाही एक कलरचं घेऊ शकता. एक आहे लाईट पिंक कलर आणि सेकंड आहे गोल्डन कलरचं. तर आउटलायनर तुम्हाला ऑल कलरमध्ये मिळतात. जसं तुम्ही ब्लॅकपासून देखील घेऊ शकता, ब्लॅक कलर असेल. आणि आता जे आपण 10 कलर पाहिले पाठीमागे कलरमध्ये, त्या कलरमध्ये सुद्धा तुम्हाला आउटलायनर मिळतात. तर आउटलायनरचा यूज कुठे होतो, जे काही आपण साडीवरती किंवा दुपट्टावरती ऑर्गेन्झा असेल किंवा शिफॉनचं असेल त्याच्यावरती पेंट करतो, तर त्याला आउटलाईन करण्यासाठी देखील हे आउटलायनरचा यूज होतो आणि खूप छान लुक येतो त्याने आपल्या दुपट्ट्याला. त्याचबरोबर मीडियम. आता मीडियम हे असं बॉटलमध्ये पण येतं, मोठ्या साईजच्या व्हाईट कलरच्या बॉटलमध्ये आलं आहे प्लास्टिकच्या. तर हे देखील आपण याच्यासाठीच यूज करणार आहोत. फेविक्रिलमध्येच आहे हे देखील. आणि त्याचबरोबर आता मी जसं तुम्हाला बोलले की गोल्डन कलर हा तुमच्या किटमध्ये येत नाही कलर, तर तो आपल्याला सेपरेटली घ्यायला लागतो. तर हा आहे तो स्पार्कलचा पर्लमध्ये गोल्डन कलर, जो आपण कुठल्याही सपोज आता देवीचं वगैरे वर्क करतोय किंवा काही वेगळं असेल, डिवोशनलमध्ये वर्क असेल, देवाचं कुठलंही वर्क असेल, त्याच्यामध्ये जे काही तुम्ही ज्वेलरी म्हणजेच एक ज्वेलरीला लुक द्यायचं असेल, मुकुट असेल किंवा गळ्यातली काही ज्वेलरी असेल, तर त्याला आपण गोल्डन कलरने असा शेडिंग करतो. त्यासाठी या गोल्डन कलरचा यूज होतो. तर हे देखील तुम्हाला एक बॉटल येते किटमध्येच. तर हा अगदी सॉफ्ट कलर आहे, असा खूप जास्त घट्ट वगैरे नाही, आणि ब्लेंड देखील खूप छान होतो. तर हे आहे गोल्डन कलरचं. याला तुम्ही आउटलायनर देखील बोलू शकता, आणि काही वेळेला आपण याचा आउटलायनर म्हणून सुद्धा यूज करतो ज्यावेळेस तुमच्याकडे ही अगोदरची बॉटल नसेल त्यावेळेला. आता मीडियम पाहिलं आपण अगोदर प्लास्टिकमध्ये. आता हे आहे काचेच्या बाटलीमध्ये म्हणजेच काचेच्या जारमध्ये. तर हे देखील सेम मीडियम आहेत. फक्त फरक एवढाच आहे की अगोदरच्या टायमिंगमध्ये असे प्लास्टिकमध्ये यायचे, आता कसं छोट्या साईजमध्ये देखील अवेलेबल झाले आहेत. प्राईस दोन्हींची सेम राहते. आणि हे जर तुम्हाला मटेरियल ऑर्डर करायचं असेल तुम्ही वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मटेरियल किट देखील बुक करू शकता, किंवा यातील तुम्हाला काही मटेरियल हवं असेल तर ते देखील ऑर्डर करू शकता. हे चांगल्या क्वालिटीमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. डॅमेज वगैरे होत नाही. बऱ्याच स्टुडंटला क्वेश्चन पडतात की हे काचेच्या बॉटल असतात, मग डॅमेज होतं का? नाही होत. आपल्या ऑनलाईन स्टुडंटला देखील आपण हे पाठवतो. त्याचबरोबर इथे हा राऊंड शेपचा ब्रश, एक ब्रश तर तुमच्याकडे कंपल्सरी असायलाच हवा. बाकीचे ब्रश नसतील तर एक वेळ ठीक आहे, तुम्ही नवीन आहेत. तर हा आहे 00 नंबरचा ब्रश, जो की आपण आउटलाइनिंगसाठी आणि वर्कसाठी देखील यूज करतो. त्याचबरोबर एक फ्लॅट ब्रश देखील तुमच्याकडे असायला हवा. हा होता राऊंड ब्रश, आणि हा जो आहे हा फ्लॅट ब्रश आहे. खूप छान क्वालिटीमध्ये आहे. याचे ब्रिसल्स पाहू शकता तुम्ही, खूप जास्त सॉफ्ट आहेत. अजिबात तुमच्या असे कडक किंवा हार्ड वगैरे नाहीत. इथे मी तुम्हाला बोटाने दाखवते तर अगदी सॉफ्ट आहेत. ते सॉफ्ट असल्यामुळे काय होतं, आपलं कलर ब्लेंडिंग देखील खूप छान पद्धतीनं होतं. म्हणजे तुम्ही कुठलाही वर्क करताय किंवा ब्रशने काही काम करताय तर ते कलर अगदी छान पद्धतीने ब्लेंड होतात. अजिबात असं कडक वगैरे असलं तर काय होतं, ब्लेंडिंग व्यवस्थित होत नाही. आणि फ्लॅट ब्रशचा देखील खूप जास्त यूज होतो. जेवढा राऊंड ब्रश यूज होतो तेवढाच फ्लॅट ब्रशचा देखील आपल्याला यूज होतो क्लासमध्ये.
आता हे तर झालं आपला फ्लॅट ब्रश. आता फ्लॅट ब्रशमध्ये देखील खूप जास्त नंबर आहेत, जसं की हा 1 नंबरमध्ये होता. 1 नंबर असेल किंवा 0 नंबर असेल अशाच शक्यतो फ्लॅट ब्रश यूज करा ज्यावेळेस तुम्ही क्लाससाठी शोधताय. तर काय होतं, खूप जास्त मोठ्या साईजचे ब्रश आहे तुम्हाला स्टार्टिंगमध्ये यूज होत नाही. आणि आपण जो क्लास करतो हा फॅब्रिक पेंटिंगचा क्लास आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला पेंटिंग वगैरे म्हणजेच फ्रेम जी बनवतो का आपण त्याच्यामध्ये थोडे मोठ्या साईजचे ब्रशेस यूज होतात. याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या साईजचे ब्रश यूज होतात. त्यामुळे तुम्ही नवीन आहेत तर राऊंड शेपचा देखील ब्रश आपण छोट्या साईजचा घेतला 00, हा आहे 1 नंबरचा ब्रश. आणि त्याचबरोबर हा तुम्हाला कॉम्बो देखील येतो. याच्यामध्ये देखील भरपूर प्रकारचे म्हणजे एक साधारण 6 प्रकारचे राऊंड ब्रश आहेत. राऊंड ब्रश याचा देखील सेम यूज आहे. जसे की आपण फ्लावर वगैरे करतोय त्यावेळेला देखील आपण या राऊंड ब्रशचा यूज करतोय. आता हेच राऊंड ब्रश तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पण घेऊ शकता, पण एवढे जास्त यूज होत नाही. आपण हे स्टुडंटला देतो जसं की तुमचं डॅमेज वगैरे होईल त्यावेळेला हा पॅकेट येतो आणि एक फ्लॅट ब्रश येतो. हे स्टुडंटच्या किटमध्ये मटेरियल येतं. आता या राऊंड ब्रशला एकूण किती आहे, 6 ब्रश आहेत. तर आता हे कसं राहतं, ज्यावेळेस पण तुमचा ब्रश याचा यूज कुठे होतो, सेम साईज असते पण यूज सांगते की आता सपोज तुम्ही एका कलरमध्ये डिप केला आहे. जसं सपोज मी रेड कलरमध्ये ब्रश डिप केला आणि नंतर मला ऑरेंज पण पाहिजे आहे. रेड आणि ऑरेंजचं मला दोन्हीचं कॉम्बिनेशन सोबत करायचं आहे. त्यावेळेला हे 2 ब्रश तुम्ही कामाला घेऊ शकता. आता याच्यामध्ये किटमध्ये तुम्हाला हा पॅलेट देखील येतो. जसे आपल्याला कलर वगैरे मिक्स करायचे असतात त्या मिक्सिंगसाठी हा पॅलेट यूज होतो. पॅलेटची क्वालिटी खूप छान आहे, तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये तुम्हाला किती बॉक्सेस आलेले आहेत, 3, 6, 9-10 बॉक्स येतात. आणि हे अगदी म्हणजे अशी छोटी छोटी साईज नाही, जसं आपण स्कूलमध्ये यूज करतो त्याच्या साईज खूप छोट्या असतात पॅलेटच्या. हे पॅलेट तुम्ही पाहू शकता लांबीमध्ये किती लांब आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुमचा भरपूरसा कलर मावतो आणि हे अजिबात बेंड वगैरे होत नाही. मी इथं तुम्हाला हाताने देखील पकडून दाखवलं आहे. एवढं हार्ड राहतं, म्हणजेच कसं हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर ते सिक्युअरली पोहोचायला पाहिजे. जर तुम्ही लो क्वालिटीमध्ये घेतलं तर ह्या हाताने ब्रेक होऊ शकतं. आता मी इथं 2-3 वेळा करून दाखवलं तरी देखील ते फोल्ड वगैरे होत नाही. एवढी छान क्वालिटी आहे या मटेरियलची. तर हे सगळं मटेरियल तुमच्याकडे असायलाच हवं जर तुम्ही क्लास जॉईन करताय तर. आणि यासोबत क्लासमध्ये या किटमध्ये तुम्हाला कार्बन पेपर देखील येतो. तर हे मटेरियल ऑर्डर करायचं आहे, नक्की संपर्क करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.